कोल्हापुरातील जुना बुधवार पेठ इथं दरवर्षी शिवजयंती उत्सव साजरा होतो. मात्र या उत्सवाला गालबोट लावण्याचं काम सिद्धार्थनगरमधील दीपा सरनाईक यांनी केलंय. दगडफेक करून शिवरायांविषयी अपशब्द वापरल्याबद्दल जुना बुधवार पेठ आणि सिद्धार्थनगरमधील रहिवाशांनी लक्ष्मीपुरी पोलिसांना निवेदन दिलं. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या त्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. संयुक्त जुना बुधवार पेठेच्या वतीनं दरवर्षी शिवजयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या निमित्तानं विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र या उत्सवाच्या काळात सिद्धार्थनगरमधील दीपा सरनाईक या महिलेनं जाणून बुजून दंगा केला आणि तोरसकर चौकातील सांस्कृतिक कार्यक्रम बंद पाडला. शिवाय संयोजकांना शिवीगाळ केली. शिवजयंतीच्या काळात गैरवर्तन करणाऱ्या त्या महिलेविरोधात आज जुना बुधवार पेठ आणि सिद्धार्थनगरमधील नागरिकांनी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार केली. समाजात तेढ निर्माण करण्याचा हा प्रयत्न असून शिवजयंती साजरी करू न देता मंडळाच्या कार्यकर्त्यांवर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची भीती त्या महिलेकडून दाखवली जाते. अशा महिलेला कडक समज द्यावी आणि तिच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी संयुक्त जुना बुधवार पेठ तालीम मंडळ आणि सिद्धार्थनगर इथल्या कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी उदय भोसले, सुशील भांदिगरे, दिगंबर फराकटे, इंद्रजित आडगुळे, शशिकांत जाधव, संतोष दिंडे, पिंटू स्वामी, रमेश गवळी, देवदास बांदकर, विनोद कांबळे उपस्थित होते.